रोल सर. जय हिंद. मागील काही दिवसापासून शहरात चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढत होते, परंतु त्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी सर्व पोलीस स्टेशनच्या पोलिसांना प्रभावी गस्त करण्याच्या आणि गुन्हे उघडकीस आणण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. परंतु नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 4 तारखेला भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये एक कर्नाटक राज्यातून ट्रिप देवदर्शनाला आली होती. ती ट्रिप देवदर्शन करून जात असताना त्र्यंबकेश्वरला सदर ट्रिपची बस ही द्वारका सिग्नल येथे सिग्नलवर थांबली असता 2 मोटरसायकलवर अनोळखी इसम येऊन त्यांनी महिला त्या बसच्या खिडकीजवळ बसले असताना तिच्या गळ्यातील अंदाजे 4.5 तोळे वजनाची सोन्याची चेन खिचून पळून गेले होते. सदरबाबत मी व माझी टीम भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे पथक यांनी माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग, तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील तसेच PI तृप्ती देसाई मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली 2 दिवस तांत्रिक तपास करून सदर गुन्ह्यातील आरोपी आडगाव पोलीस ठाणे हद्दीतून ताब्यात घेतले व त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी भद्रकाली पोलीस स्टेशनमधील गुन्हा क्रमांक 3/24 व भद्रकाली पोलीस स्टेशनमधील 2 महिन्यापूर्वी घडलेला 314/23 या 2 गुन्ह्यातील गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. सदर 2 गुन्ह्यातील मुद्देमाल एकूण 4.5 तोळे सोनं त्यांच्याकडून रिकव्हर करण्यात आले असून गुन्ह्यात वापरलेली 220 पल्सर ही गाडी सुद्धा गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेली आहे. एकूण 3,18,000चा मुद्देमाल सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास चालू आहे.